नमस्कार। महाराष्ट्रात पुन्हा एकदा भाषेचा मुद्दा तापला आहे। महाराष्ट्रात हिंदी लादली जाते आहे का हा प्रश्न आता थेट राजकारणाच्या केंद्रस्थानी आला आहे। भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट यांच्या जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। नेमकं काय घडलं? खरंच हिंदी सक्ती होत आहे का की हा फक्त राजकीय वाद आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। माहितीनुसार काही शासकीय कार्यालयांमध्ये आणि कागदपत्रांमध्ये हिंदीचा वापर वाढल्याचं लक्षात आलं। काही ठिकाणी फलक आणि अधिकृत पत्रव्यवहारात हिंदी दिसल्यामुळे वाद सुरू झाला। शिवसेना युबीटी करून आरोप करण्यात आले की महाराष्ट्रात हिंदी लादण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यांच्या मते मराठी भाषेला दुय्यम स्थान दिलं जात आहे। ते म्हणतात महाराष्ट्राची ओळख मराठीमुळे आहे, कोणतीही भाषा सक्तीने लागू करणे योग्य नाही। दुसरीकडे भाजपने हे आरोप स्पष्टपणे फेटाळले। त्यांचं म्हणणं आहे की हिंदी ही देशातील अधिकृत भाषांपैकी एक आहे। प्रशासनिक सोयीसाठी तिचा वापर होतो। मराठीला कमी लेखण्याचा कोणताही निर्णय घेतलेला नाही असं त्यांनी स्पष्ट केलंय। आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा, हिंदी सक्तीचा अधिकृत आदेश जारी झाला आहे का याबाबत अधिकृत माहिती अद्याप स्पष्ट नाही। कोणताही ठोस परिपत्रक सार्वजनिकपणे समोर आलेलं नाही। सरकारकडून सांगण्यात आलं आहे की महाराष्ट्रात मराठीला प्रथम प्राधान्य आहे। हिंदीचा वापर केवळ आवश्यक ठिकाणी होतो, मराठीला डावलण्याचा प्रश्नच नाही। मात्र विरोधक या स्पष्टीकरणावर समाधानी नाहीत। ते स्पष्ट धोरण जाहीर करण्याची मागणी करत आहेत। महाराष्ट्रात भाषा हा केवळ संवादाचा विषय नाही, तो ओळख, संस्कृती आणि भावना यांच्याशी जोडलेला आहे। म्हणूनच हा विषय संवेदनशील आहे। आता काही मोठे प्रश्न तुमच्या समोर ठेवते। खरंच महाराष्ट्रात हिंदी सक्ती सुरू आहे का? मराठीला दुय्यम स्थान दिलं जातंय का? सरकारने यावर स्पष्ट धोरण जाहीर करायला हवं का? हा मुद्दा विकासाचा आहे की राजकारणाचा? आणि आगामी काळात हा वाद आणखी वाढणार का? पुढील काही दिवसात सरकारकडून अधिकृत स्पष्टीकरण येऊ शकतं। विधानसभेत या विषयावर चर्चा होण्याची शक्यता आहे। विरोधकांकडून आंदोलन किंवा निवेदन दिलं जाऊ शकतं। सध्या तरी परिस्थिती आरोप प्रत्यारोपांपुरती मर्यादित आहे, पण हा विषय इथेच थांबेल का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तुम्हाला काय वाटतं? महाराष्ट्रात हिंदीचा वापर वाढतो आहे का की हा फक्त राजकीय वाद आहे? तुमचं मत कॉमेंटमध्ये नक्की लिहा। अशाच विश्वासार्ह अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राइब करा। मी पुन्हा भेटेन एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।